काळजी करू नका, आम्ही आहोत ते असे आहोत. पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याचं ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे. अस्तित्वाची लढाई आमच्या नाहीये, ही तुमच्या आयुष्याची लढाई आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो. किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे, इकडे इंजिन तिकडे इंजिन. मध्ये प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिन यांचंच होतं. तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची, विनाशच चाललंय. विकास कुठे आहे? विनाशाकडे चाललोय आपण. त्याच्यानंतर अजित पवार, वेळ बदलायची. अरे परत पक्ष बदलताय की काय? आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या, त्यांना काय कळलेलंच नाही कारभार. पण अजित पवारांच्या होर्डिंगवरती एक वाक्य वाचलं, संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू. अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त करा. आणि प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत. आणि ते सुद्धा कोणाला? म्हणजे दारू तुम्हाला संभाजीनगर करा ना, दारू पाजण्यासाठी परवाने द्यायला सरकारला जमतंय, पण पाणी द्यायला नाही जमत. हे सगळे खोटारडी लोक. म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, जरूर होती. आणि दानवे, रावसाहेब दानवेंना मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी 2 घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता. आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय यांनी एक चांगलं केलं. छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्याला मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना, आमच्या अंगावर येतं हिंदुत्व हिंदुत्व करून. मग पहिलं तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन.